आणि आता राजकीय बातम्या पाहूयात। आज मुंबईत भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडते। आज आणि उद्या ही मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी आणि सहप्रभारी हे दोघेही उपस्थित आहेत। बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोड मॅपसह जागा वाटप आणि मित्रपक्षांबाबतही चर्चा केली जाते। या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। भाजपच्या या बैठकीबद्दल माहिती घेण्यासाठी आपण अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊयात। अभिषेक, ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीत अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे, एक म्हणजे प्राथमिक स्वरूपाचा जागा वाटपाची चर्चा केली जाईल, त्याचबरोबर मित्रपक्षांबाबत प्रामुख्याने चर्चा होणं अपेक्षित आहे। कालच विवेकमधून ज्या पद्धतीनं अजित पवार गटावर टीका करण्यात आली होती किंवा त्या अगोदर ऑर्गनायझर असेल किंवा संघाकडून सातत्याने तशा स्वरूपाची वक्तव्य येत होती, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काही चर्चा होणार आहे का? नक्कीच लोकसभा पराभवाचं खापर कुठंतरी अजित पवार यांच्यावर देखील फुटताना आपल्याला दिसत आहे। एकूण महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर कुठेतरी भाजपचे जे संघातले काही कार्यकर्ते आहेत त्यांची कुठेतरी आपल्याला नाराजी पाहायला मिळते आहे आणि अशाच प्रकारे विवेक असेल किंवा मग ऑर्गनायझर असेल त्यामधनं ते व्यक्त देखील करताना आपल्याला दिसत आहेत। या संदर्भात देखील चर्चा ही निश्चित होणार आहे। एकूणच जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याचं देखील कळतं आहे। एकूण शिवसेना ची जी बैठक जी आहे ती आपल्याला सकाळी होताना पाहायला मिळाली होती। 100 जागांसाठी जे निरीक्षक आहेत ते देखील त्यांच्याकडनं नेमण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच ज्या जागा आहेत सध्याला भाजपकडे जर का पाहायचं तर 103 आमदार आहेत, सोबतच काही मित्रपक्ष आहेत, त्यांना देखील जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कोट्यातनं देण्यात येणार आहेत। त्यामुळे एकूण जागा वाटप कशा प्रकारे होऊ शकतं या संदर्भात देखील चर्चा जी आहे ते या बैठकीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच येत्या काळामध्ये संवाद यात्रा देखील होताना आपल्याला दिसणार आहे। 9 ऑगस्ट रोजी ही संवाद यात्रा निघणार आहे। 19 नेते यामध्ये सहभागी होतील। त्याची एकूण रूपरेषा कशा प्रकारे असेल, कोण नेते सहभागी होतील, कुठनं कोणत्या विभागातनं कोणते नेते येणार आहेत हे देखील या बैठकीमध्ये कळणार असल्याचं कळतं आहे। त्याची निश्चिती देखील होणार आहे। त्यामुळेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा मग माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड असतील, हे देखील आपल्याला या बैठकीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। ओबीसी विरुद्ध मराठा असा देखील वाद आपल्याला सध्याला पाहायला मिळतो आणि तो वाद कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न देखील भाजप आणि सरकारकडनं देखील होताना दिसतोय आणि यात पंकजा मुंडे कुठेतरी पुढाकार घेणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। एकूणच कुठेतरी विधानसभेच्या अनुषंगानं रोडमॅप तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं होताना दिसतो आहे आणि एकूण त्याची रूपरेषा या पहिल्या बैठकीमध्ये, मोठ्या बैठकीमध्ये आपल्याला होताना दिसणार आहे। एकूण 21 तारखेला जर पाहायचं तर अधिवेशन आहे जे पुण्यामध्ये आपल्याला भाजपचं होताना दिसणार आहे। त्यामध्ये कशा प्रकारे कार्यकर्त्यांना संबोधित केलं जात आहे, कोणकोणत्या मुद्द्याद्वारे हात घातला जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण योजनांसंदर्भात देखील कुठंतरी त्या योजना पोहोचाव्यात लोकांपर्यंत, कशा प्रकारे भाजप हे काम करतं आहे ह्याचा प्रयत्न देखील आपल्याला होताना दिसणार आहे। ते या सगळ्या बैठकींच्या मार्फत हे कुठेतरी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक आहे। उद्या सुद्धा ही बैठक पार पडणार आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने एक रोड मॅप या बैठकीतून ठरवला जाणार आहे।